नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 3 मधील दुसरा टॉपिक माइंड मॅपिंग हा बघणार आहोत. माइंड मॅपिंग म्हणजे काय त्याविषयी सविस्तर आपण एक एक स्लाइडमध्ये जाऊन बघणार आहोत. खरं म्हणजे माइंड म्हणजे मन आणि मॅप म्हणजे नकाशा, मनातला नकाशा का. कशा प्रकारे आपण एखादी आयडिया घ्यायची किंवा एखादा टॉपिक घ्यायचा आणि त्या टॉपिकचे उपप्रकार काय काय आहे, त्याच्या ब्रँचेस काढत जाणं मनातल्या मनात, त्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. प्रत्यक्ष आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. 3.2 डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी, अर्थातच माइंड मॅपिंग. इथं आईस ब्रेकर्स दिले बघा. पहिलं आहे ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. मध्यभागी एक झाडाचं चित्र आहे. दिस इज मेन आयडिया. मुख्य आयडिया तुमच्या डोक्यात कुठलाही विषय असेल ती मुख्य आयडिया, नंतर त्याला मुख्य 3 ब्रँचेस दाखवलेले आहेत. परंतु वरच्या टॉप कॉर्नरला जी ब्रँच आहे तिला परत दुसऱ्या फांद्या पण दाखवलेल्या आहे, उप ब्रँचेस. अशा पद्धतीने आपण मग खाली ABC 3 तुम्हाला हे दिले पॉईंट्स दिलेले आहेत. पहिला आहे रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रँचेस. म्हणजे आपण जिथे जी मेन आयडिया दिली तिथं कुठलाही तुम्ही तुमचा एक विचार त्याच्यात टाकायचा, कुठला टॉपिक घ्यायचा, त्याच्या मेन ब्रँचेस 3 काढायच्या, त्या विचाराचे उपप्रकार, आणि पुन्हा पहिल्या ब्रँचचे परत 2 उपप्रकार. ॲड 2 आयडियाज, तिसरं बघा, ॲड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रँचेस दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द ब्रँच. आता ह्या फिगरमध्ये बघा, काय दिसतं तुम्हाला? Figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follow. सेंटरला आहे प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. आपल्याला 12वीच्या परीक्षेची तयारी करायची आहे. त्यासाठी काय काय गोष्टी लागतील? थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स, सगळे टेक्स्टबुक वाचणं. मग अजून काय काय पर्याय आहेत, कोणकोणते पर्याय असू शकतात? अटेंडिंग ऑल लेक्चर्स, टेकिंग डाऊन नोट्स, नंतर वॉचिंग various videos, listening to the audios, taking the help of internet, YouTube, preparing self-made notes, using self-made notes and using other material. अशा पद्धतीने तुम्ही ह्या ब्रँचेस कंप्लीट करू. आता इथं ह्या पेजवर एक ॲक्टिव्हिटी दिलेली बघा. कंप्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल्ड ग्राफिकल फिगर in your own style, showing the thoughts or ideas or concepts that keep on generating in your mind, and then you choose a particular style or design or a graphical representation to describe the same idea or facts or situations. Then this type of presentation can be called mind mapping. खाली एक डायग्राम दिलेले आहेत 2. तुम्ही काय करायचं आहे, डिटेल्ड फिगर जी ग्राफिकल फिगर आहे आपल्या स्वतःच्या मनाने तयार करायची आहे. त्याच्यात थॉट्स, आयडियाज किंवा कन्सेप्ट्स काही वापरून आणि त्याचे उपप्रकार पण काढायचे, कुठली पण आयडिया. इथे एक खाली दिलेलं आहे, त्याच्या साहाय्याने तुम्ही करू शकता. तुम्हाला उत्तरा दिलेला असेल, जुलियन ॲसल is the Director of Education at the RSA. Previously, he worked in number 10 Downing Street as Deputy Director of the British Prime Minister's Policy Unit and Senior Policy Advisor to Deputy Prime Minister Nick Clegg. Previously, he was the Director of the Centre Forum, a Westminster-based think tank. ह्या पॅराग्राफमध्ये काय काय आहे? मध्ये सेंटरला येईल जुलियन ॲसल, तो काय असतात, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ॲट RSA. त्याच्या अगोदर कुठे काय काय होते करत होते ते त्याच्यामध्ये येऊ शकेल.
त्यांच्याबद्दल अजून माहिती आहे. ही हॅज ऑल्सो वर्कड ॲज अ पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट इन व्हाईटहॉल and to the United Nations in Bosnia and Kosovo. In the most watched TED talk of all the times, educationist Sir Ken Robinson, FRSA, claims that schools kill creativity, arguing that we don't grow into creativity, we grow out of it, or rather we get educated out of it. Yet to Robinson, creativity is as important as literacy and we should afford it to the same status. पण इथं काय दिलेलं आहे त्याच्यात? सर केन रॉबिन्सन क्लेम्स. त्यांचे काय क्लेम आहेत? 3 गोष्टी याच्यात आल्या बघा. स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी त्या डायग्राममध्ये. नंतर दुसरं आहे एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. एज्युकेशन क्रिएटिव्हिटी घडवत नाही. शाळा क्रिएटिव्हिटी किंवा निर्मिती क्षमता नष्ट करतात. आणि तिसरा पॉईंट आहे क्रिएटिव्हिटी टू बी ॲक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ. निर्मिती क्षमता ही शिक्षणातूनच मिळवायची असते, प्राप्त करायची असते. मग खाली दिलेले आहे ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज विच इन टर्न इज बेस्ड ऑन लिटरसी. खरी क्रिएटिव्हिटी, खरी निर्मिती क्षमता कशावर आधारित आहे? इज बेस्ड ऑन नॉलेज, ज्ञानावर आधारित आहे. त्याच्या बदल्यात ती लिटरसी त्याच्यावर आहे. टर्न बेस्ड ऑन लिटरसी, साक्षरतेवर आहे. मग अवर स्कूल्स वेअर चिल्ड्रन डेव्हलप द लिटरसी स्किल्स ऑन विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स आर देअरफॉर नॉट किलिंग क्रिएटिव्हिटी. आपल्या शाळा कशावर आधारित? जिथं मुलं शिकतात जे डेव्हलप लिटरसी स्किल्स, साक्षरतेचे कौशल्य जिथं डेव्हलप करतात आणि त्याच्यावर पुढे शिक्षण अवलंबून असतं, शिक्षण प्रक्रिया अवलंबून असते. आणि म्हणून देअरफॉर नॉट किलिंग क्रिएटिव्हिटी, म्हणून खरी क्रिएटिव्हिटी मारली जात नाही, बट कल्टिवेटिंग इट, तिची लागवड करायची, तिचं रोपण करायचं. इट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह. जे फाउंडेशन्स आपल्याला तयार करायचे आहे ते खऱ्या पद्धतीने ते लोक कसे पाहिजे? ते प्रॉपरली क्रिएटिव्ह पाहिजे, ते स्वतः निर्मितीक्षम पाहिजे. ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ स्कूल्स kill creativity, Robinson cites the example of a young girl called Gillian Linney, who at the age of 8 was already viewed as a problem student with a probable learning difficulty due to her inability to sit still and concentrate. त्याच्यात एक उदाहरण दिले. जिलियन लिन नावाची 8 वर्षाची मुलगी, म्हणजे जेव्हा 8व्या वर्षी सुद्धा ती ऑलरेडी एक प्रॉब्लेम स्टुडंट होती, कारण तिला शिकण्यासाठी ज्या प्रोबेबल लर्निंग डिफिकल्टी, काय अडचणी यायच्या, कशामुळे? ड्यू टू हर इनॅबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट. बिचारी अपंग होती, तिला सहज बसता येत नव्हतं आणि शी कुड नॉट कॉन्सन्ट्रेट, ती लक्ष देऊ शकत नव्हती, एकाग्रचित्त करू शकत नव्हती. When her mother sought a medical explanation for Gillian's constant fidgeting and lack of focus, ज्यावेळेला डॉक्टरांना त्याच्या आईने विचारलं की काय प्रॉब्लेम काय यायचा, तर डॉक्टर सजेस्टेड, आणि डॉक्टरांनी काय सुचवलं आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. डॉक्टरांनी तिला प्रायव्हेटली काय सुचवलं? ॲज द 2 adults got up to leave, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना काहीतरी समजावलं आणि ते दोघं आईवडील, त्या मुलीचे आईवडील उठले, आता तिथून बाहेर जायला निघाले. द डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ, डॉक्टरांनी एक रेडिओ चालू केला. लेफ्ट अलोन इन अ म्युझिक फील्ड रूम, यंग जिलियन बिगॅन टू डान्स. डॉक्टरांनी काय केलं, त्या मुलीला एका सेपरेट रूममध्ये बसवलं, तिथं रेडिओ चालू केला. जी मुलगी व्यवस्थित बसू शकत नव्हती, लक्ष देऊ शकत नव्हती, हा प्रश्न आईवडिलांसमोर होता, पण डॉक्टरांनी त्याच्यावर एक युक्ती लढवली. त्या मुलीला एका रूममध्ये बसवलं, रेडिओ चालू केला आणि तिच्यावर लक्ष ठेवलं. ज्यावेळेला रेडिओ चालू झाला, ती इतकी सुंदर पद्धतीने हे झाली, आनंदित झाली की शी लेफ्ट अलोन इन अ म्युझिक फील्ड रूम, यंग गिलियन बिगॅन टू डान्स. डायरेक्ट ती नाचायलाच लागली. मग जेव्हा ते निरीक्षण केलं, ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो, द डॉक्टर टर्न टू हर मदर, जिलियन्स नॉट सिक,
आणि डॉक्टरांनी काय केलं, जेव्हा खिडकीतून त्या मुलीकडे पाहिलं, ती नाचत होती रेडिओचं संगीत ऐकून. डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितलं की तुमची मुलगी आजारी नाहीये. ही सेड शी इज अ डान्सर, ती डान्सर आहे. टुडे ॲट द एज ऑफ 92, आज 92 वर्ष झालेले आहे त्या मुलीला, ती 92 वर्षाची आहे. गिलियन कॅन लुक बॅक ऑन लॉंग करियर इन बॅलेट डान्स अँड म्युझिकल थिएटर which saw her become one of the world's most successful choreographers with hits like Andrew Lloyd Webber's Cats and Phantom of the Opera among her many achievements. आज ती मुलगी म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी तिला काहीच करता येत नव्हतं, आज तिचं वय 92 आहे. ती स्त्री एक उत्कृष्ट बॅले डान्सर, म्युझिकल थिएटरमध्ये बॅले डान्सर आहे आणि ती जगातली मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर आहे. बघा तिचा इंटरेस्ट कशामध्ये होता हे डॉक्टरांनी ओळखलं. येट हर स्कूल हॅड ऑल बट रिटन हर ऑफ, मिस्टेकिंग हर एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट फॉर सम फॉर्म ऑफ बिहेवियरल प्रॉब्लेम और कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. पण त्या शाळांना काय वाटलं की ही मुलगी शिकण्यास असमर्थ आहे, तिच्या अंगी शिकण्याची क्षमता नाही, म्हणजे ती शिक्षण घेऊ शकत नाही. पण खरा प्रॉब्लेम होता त्या मुलीची आवड ज्याच्यात होती, तिला ज्याच्याची गोडी होती ज्या विषयाची, तो विषय तिला दिला जात नव्हता. आणि जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की ही मुलगी तर उत्कृष्ट डान्सर आहे, आता तिच्याबद्दलचा माइंड मॅप इथं कसा तयार झालाय बघा. गिलियन लिन, यंग गर्ल 8 years ऑफ एज, प्रॉब्लेम स्टुडंट. 8व्या वर्षी ती प्रॉब्लेम स्टुडंट होती. काय प्रॉब्लेम होता? इनॅबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट. नंतर तिचे आईवडील कोणाकडे गेले? डॉक्टरांकडे गेले आणि मेडिकल एक्सप्लेनेशन मागितलं, तिचा प्रॉब्लेम काय आहे. डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ. डॉक्टरांनी ते काय केलं? रेडिओ चालू केला आणि गिलियन अलोन, शी वॉज अलोन इन द रूम वेअर द रेडिओ वॉज स्टार्टेड, बिगॅन टू डान्स. when she started listening to the radio she began dancing. तिला डान्स करायला सुरुवात केली तिने. डॉक्टरांनी सांगितलं शी वॉज नॉट सिक बट अ डान्सर. आणि मग शेवटी एक पॉइंट काय तयार झाला, करिअर ॲट द म्युझिकल थिएटर इन बॅले डान्स, वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. ती मुलगी पुढे तिने आपलं म्युझिकल थिएटरमध्ये बॅले डान्समध्ये करिअर केलं आणि जगातली सक्सेसफुल कोरिओग्राफर बनली. जे शाळेने जे कौशल्य, स्कूल इग्नोर हर एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट, तिच्या अंगी असामान्य टॅलेंट होतं, ते शाळेने शोधलं नाही, शाळेला शोधता आलं नाही. आणि म्हणून तर टायटल दिला डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. जसं वर्गामध्ये अनेक मुलं विशिष्ट विषयाकडे लक्ष देऊ शकत नाही, याचा अर्थ ते ढ नसतात. त्यांच्या अंगी जी खरी एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट असते, बुद्धिमत्ता असते, ती शिक्षकांना किंवा शाळेला ओळखता आली पाहिजे. बरोबर. आता पुढचा भाग आपण वाचूया. अ ह्यूज अमाउंट ऑफ रिसर्च ऑन स्किल ॲक्विजिशन हॅज फाउंड दॅट द स्किल्स डेव्हलप्ड बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस आर व्हेरी रेअरली जनरलाइज्ड टू अदर एरियाज अँड आर इन फॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द स्पेसिफिक ट्रेनिंग. अजून दुसरा एक रिसर्च झालेला आहे, जेव्हा आपण काही स्किल्स किंवा कौशल्य ॲक्वायर करतो, पण सगळेच कौशल्य किंवा स्किल ट्रेनिंग देऊन ते जनरलाइज होऊ शकत नाही. म्हणजे एका विद्यार्थ्याला एखाद्या स्किलचं ट्रेनिंग दिलं, तो त्याच्यात परफेक्ट झाला, याचा अर्थ ते स्किल सर्वच विद्यार्थ्यांना लागू पडेल असं नाही. बिकॉज दे बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस आर व्हेरी रेअरली जनरलाइज्ड टू अदर एरिया. दुसऱ्या एरियामध्ये ते जनरलाइज आपण करू शकत नाही. आणि म्हणून इनफॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द स्पेसिफिक ट्रेनिंग. विशिष्ट ट्रेनिंग द्यायचं त्याच्याशी संबंध नसतो. पुढचा पॅराग्राफ. इट इज सर्टनली अनहेल्पफुल अँड प्रोबेबली रॉंग. मदत न करणार आहे, फायदेशीर नाही आहे आणि रॉंग पण आहे. काय? देअरफॉर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल. एखाद्याच्या अंगी क्रिटिकल थिंकिंग स्किल आहे किंवा क्रिटिकल थिंकिंग इज an important part of most disciplines, and if you ask disciplinary experts to describe what they mean by critical thinking, you may well find considerable similarities in the responses of mathematicians and historians. The temptation is then to think that they are describing the same thing
बट दे आर नॉट. क्रिटिकल थिंकिंग जरी तुम्ही एखाद्या मॅथमॅटिशियनला त्यांना विचारलं तरी काय आहे, सिमिलॅरिटीज आपल्याला आढळून येतात कोणामध्ये, मॅथमॅटिशियन्स आणि हिस्टोरियन्समध्ये. कारण ते टेम्पटेशन आहे, जो मोह आहे, then to think that they are describing the same thing but they are not. त्यांना असं वाटतं आपण तीच गोष्ट वर्णन करतो परंतु ती नसते तशी. पुढचा पॅराग्राफ, द सेम इज ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत तेच खरं आहे. काय, क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. वेगवेगळ्या प्रोसेसेसचं कलेक्शन म्हणजे क्रिएटिव्हिटी, परंतु डिफरंट पद्धतीने. क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट. म्हणून एखाद्या मुलाला, एखाद्या विद्यार्थ्याला एका गोष्टीत इंटरेस्ट आहे म्हणजेच त्याची क्रिएटिव्हिटी त्या गोष्टीत आहे, पण तीच क्रिएटिव्हिटी दुसऱ्या विषयात असेल असं नाही. मॅथमॅटिक्समध्ये क्रिएटिव्ह आहे तो मुलगा, तर तो व्हिज्युअल आर्टमध्ये नसेल. इंग्लिशमध्ये हुशार आहे, क्रिएटिव्हिटी आहे, तर मराठीमध्ये नसेल. मराठीत आहे तर हिंदीत नसेल. सो द सेम इज ट्रू, क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग, परंतु ती काय आहे, कलेक्शन. पण त्याने पुढे दिले बघा की इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू बी क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स बाय डिसाइडिंग दॅट 2 + 2 = 3. जर एक मॅथमॅटिक्समध्ये विद्यार्थ्याने जर ठरवलं की 2 + 2 म्हणून त्याचं उत्तर आहे 3, दॅट इज नॉट बिईंग क्रिएटिव्ह. तो क्रिएटिव्ह नाहीच आहे, कारण 2 + 2 = 4 व्हायला पाहिजे, तर 3 कसं काय. सो इट इज जस्ट सिली सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. पण याचा अर्थ काय आहे, इट इज जस्ट सिली सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स तो करतच नाही, याचा अर्थ ही डझंट हॅव क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स. सो क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बीइंग ॲट द एज ऑफ ए फील्ड बट स्टील बीइंग विदिन इट. त्या विषयामध्येच क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century स्किल्स. आज 21व्या शतकातील जे स्किल्स आहे त्याच्या बाबतीतही तेच आर्ग्युमेंट केलं जातं. सच ॲज प्रॉब्लेम सॉल्विंग. कोणकोणते स्किल्स आहेत आता 21व्या शतकात, प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन अँड लर्निंग हाऊ टू लर्न. बघा, प्रॉब्लेम सॉल्विंग, एखादा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा, समस्या कशी सोडवायची, हे एक स्किल आहे. ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये असेलच असं नाही. दुसरं, कम्युनिकेशन. आपण एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतो, देवाणघेवाण करतो भाषेची, विचारांची. आणि दुसरं, लर्निंग हाऊ टू लर्न, कसं शिकायचं हे शिकणं. हे आता 21व्या शतकातील कौशल्य आहेत. देर इज सम एव्हिडन्स दॅट स्टुडंट्स हू लर्न टू वर्क वेल विथ अदर्स इन वन सेटिंग मे बी मोर इफेक्टिव्ह डुईंग सो इन अदर सेटिंग. कदाचित एका सेटिंगमध्ये विद्यार्थी एखाद्या बरोबर काम करतो आहे, काम करण्याचं शिकतो आहे, हे दुसऱ्या सेटिंगमध्ये किंवा दुसऱ्या विषयात तो वेगळं पण असू शकेल. सो सम ट्रान्सफर इज डेफिनेटली पॉसिबल. म्हणून ट्रान्सफर किंवा स्थलांतर या ठिकाणून एका सेटिंगकडून दुसरीकडे हे पॉसिबल असू शकतं, नक्कीच आहे. आता पुढचा भाग बघा. हाऊएव्हर द रिअली इम्पॉर्टंट मेसेज फ्रॉम द रिसर्च इन दिस एरिया इज दॅट if you want students to be creative in mathematics you have to teach this in mathematics classroom. म्हणजे जर तुम्हाला विशिष्ट विषयामध्ये मुलांना क्रिएटिव्ह बनवायचं असेल तर त्या विषयाच्या क्लासरूम मध्येच तुम्ही शिकवलं पाहिजे. म्हणजे मॅथ्समध्ये जर मुलांना क्रिएटिव्ह बनवायचं आहे तर यू शुड टीच this skill or how to become creative in mathematics classroom and not other classrooms. If you want students to think critically in history, इतिहासामध्ये क्रिटिकल थिंकिंग करायसाठी शिकवायचं असेल तर यू हॅव टू टीच दिस इन हिस्ट्री क्लास. पुढचा पॅरेग्राफ. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली in discussion and argument, these have been and should remain at the forefront of all education. या सगळ्या गोष्टी कोणत्या गोष्टीमध्ये आपण म्हणजे एज्युकेशनमध्ये सगळ्यात पुढे कोणत्या स्किल्स पाहिजे. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली म्हणजे शिस्तीवरती मास्टरी करणे डिसिप्लिनमध्ये. नंतर लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली प्रभावीपणे कम्युनिकेट कसं करायचं हे शिकणं. एंगेजिंग सिव्हिली इन डिस्कशन सर्वसाधारणपणे
संपूर्ण ग्रुपमध्ये कसं डिस्कशनमध्ये आणि आर्ग्युमेंटमध्ये वादविवाहामध्ये आपण एंगेज व्हायचं, ही गोष्ट, ही सगळे स्किल्स आहेत ते शिक्षणामध्ये टॉप गोष्टीमध्ये पाहिजे, टॉपवरती पाहिजे. मग थोडक्यात या 21व्या शतकातील जे स्किल्स आहेत ते स्किल्स आजच्या शिक्षणामध्ये आवश्यक आहेत असं लेखकाला वाटतं. The ancient talked about the importance of understanding what is true and what is not. पूर्वी काही प्राचीन जे लोक होते किंवा प्राचीन काळी काय केलं जायचं, कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं जायचं, अंडरस्टँडिंग व्हॉट इज ट्रू अँड व्हॉट इज नॉट, काय खरं आहे काय खरं नाही, व्हॉट इज ब्युटिफुल अँड व्हॉट इज नॉट ब्युटिफुल, कोणत्या गोष्टी सत्य आहे, सुंदर आहे, कोणत्या सुंदर नाही. नंतर व्हॉट इज गुड इन टर्म्स ऑफ बिईंग वर्दी पर्सन, वर्कर और सिटीजन, अँड व्हॉट इज नॉट, चांगली गोष्ट कोणती आहे, वाईट कोणती आहे, हे महत्त्व त्यावेळेस दिलं जायचं. दीज एज्युकेशनल गोल शुड बी पेरेनियल. मग आता इथे 21st सेंचुरी स्किल्स कोणकोणते आहेत याचं माइंड मॅपिंग आपण कसं केलंय बघा. सर्वात वरती आहे प्रॉब्लेम सॉल्विंग, आपण घड्याळाच्या दिशेने जाऊया क्लॉकवाईज. नंतर उजव्या हाताला कम्युनिकेशन आहे, लर्निंग हाऊ टू लर्न आहे, आणि ट्रान्सफर ऑफ स्किल्सचं कसं ट्रान्सफर करता आलं पाहिजे, स्किल्स ट्रान्सफर करता आले पाहिजे. हे आजच्या 21st सेंचुरी स्किलचं वैशिष्ट्य आहे. त्याच्या पुढे द शॉर्ट आन्सर इज नो, ऑल्दो दे सर्टनली कॅन इफ दे फॉरगेट टू इम्पॉर्टंट लेसन्स. पुढे एक दिलेलं आहे, फर्स्ट that if the maximum number of children are to be given the greatest possible chance of realizing their creative potential, schools need to provide rich and broad curriculum that includes the so-called creative subjects that are the visual and performing arts. जर आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्यांची क्रिएटिव्हिटी शोधायची असेल किंवा त्यांना पोटेन्शियल बनवायचं असेल, तर सक्षम बनवायचं असेल, तर शाळांनी काय केलं पाहिजे, स्कूल्स नीड टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम. अशा पद्धतीने करिक्युलम बनवायचा, अभ्यासक्रम बनवायचा की ज्याच्यामध्ये दॅट इन्क्लूड द सो कॉल्ड क्रिएटिव्ह सब्जेक्ट्स. आत्ताचे जे तथाकथित क्रिएटिव्ह सब्जेक्ट्स आहेत ते पण इन्क्लूड करा, दॅट आर व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स. आर्ट्स आणि म्हणजे प्रत्यक्ष त्यांना कृती करता आली पाहिजे, क्रिया करता आली पाहिजे, असे पाहिजे. मग आता इथं फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन किंवा एज्युकेशन गोल्स काय असले पाहिजे. पहिल्यांदा डाव्या बाजूला फोरफ्रंट ऑफ एज्युकेशन आहे मास्टरिंग डिसिप्लिन, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, सो डू स्कूल्स रिअल क्रिएटिव्हिटी. मग आता एज्युकेशनल गोल्स कसे असावे, व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल, व्हॉट इज गुड, हे झालं माइंड मॅपिंग. आता इथं ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये दिले बघा, स्टडी द गिवन टेब्युलर कॉलम इन पेअर्स, टेल युअर पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ ईच गिवन बिलो. आता काय काय दिलेले आहेत बघा. पहिला आहे एक्सप्लोर न्यू आयडियाज अँड कॉन्सेप्ट्स. नवीन कल्पना आणि संकल्पनांचा शोध घ्या, एक्सप्लोर करा. मग त्यावेळेला काय करणार आपण, हाऊ टू इन्हान्स activities with mind mapping, help students get a better understanding of new ideas by having them create a mind map. A mind map can assist with understanding because it conveys hierarchy and relationships, allowing students to see the big picture. नंतर brainstorm काय आहे, get creative juices flowing with mind mapping. Mind maps are a great brainstorming tool and can help students let their thoughts flow freely while making important connections between ideas and concepts. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना जणू काही हे द्यायचं आहे की माइंड मॅप जो करायचा असेल, तयार करायचा आहे, तर त्यासाठी कशा पद्धतीने हा एक प्रकारचा ज्यूस तो आपल्या माइंड मॅपमधून फ्लो होतो. माइंड मॅप्स रिअली किती ब्रेन स्टॉर्मिंग आहे, मेंदूला खुराक आहे. तिसरं आहे टेक नोट्स. नोट काढा. Encourage students to engage in active thinking instead of transcription by using mind maps for note taking. शिक्षक शिकवत असताना नोट लिहून घेण्याचं, नोट टेकिंग करता आलं पाहिजे. माइंड मॅप्स एनकरेज स्टुडंट्स टू फोकस ऑन keywords and ideas instead of just writing down what the teacher says.
राईट एसेज. आपण निबंध लिहायला सांगतो तेव्हा काय करायचं? स्टुडंट्स कॅन क्रिएट अन एसे आउटलाईन. पहिल्यांदा निबंधाची आउटलाईन तयार करायची. गॅदर आर्ग्युमेंट्स अँड कोट्स और ब्रेनस्टॉर्म आयडियाज फॉर युअर एसेज विथ माइंड मॅप्स. नंतर पुढचा 5वा मुद्दा आहे मेमराइज इन्फॉर्मेशन. जी माहिती आहे ती मेमराइज करायची. माइंड मॅप्स ॲक्टिवेट मेनी लेवल्स ऑफ ब्रेन ॲक्टिव्हिटी अँड आर ग्रेट टूल टू हेल्प विथ मेमरायझेशन. मग माइंड मॅपचा फायदा काय होऊ शकतो? मेमरायझेशनसाठी सहज तो ट्री डायग्राम आहे किंवा असं जो नकाशा आपण ब्रँचेस काढल्या मुख्य आयडियाला, हे पाठांतराला अगदी सोपं जातं. फ्रॉम व्होकॅब्युलरी वर्ड्स टू फॉरेन लँग्वेज. नंतर क्रिएट प्रेझेंटेशन. तुम्हाला प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. हॅव स्टुडंट्स यूज माइंड मॅप्स टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन इन अन इंटरेस्टिंग अँड एंगेजिंग वे विथ माइंड मॅप्स. माइंड मॅपच्या आधारे आपण प्रेझेंटेशन सुद्धा तयार करू शकतो, स्लाइड शो तयार करू शकतो, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. स्टुडंट्स कॅन यूज माइंड मॅपिंग सॉफ्टवेअर टू क्रिएट अ प्रेझेंटेशन इन ॲडव्हान्स और क्रिएट वन ऑन द स्पॉट ड्युरिंग अ लाईव्ह प्रेझेंटेशन. एखादं तुम्ही लाईव्ह प्रेझेंटेशन दाखवता त्यावेळेला तुम्ही माइंड मॅप तयार करू शकता ऑन द स्पॉट. 7वा पॉईंट आहे स्टडी फॉर अन असेसमेंट. आपण काय केलं, याचा माइंड मॅपिंगचा फायदा काय होऊ शकतो? असेसमेंटसाठी एक अभ्यास पण होऊ शकतो. माइंड मॅप्स आर ग्रेट वे फॉर स्टुडंट टू गॅदर ऑल द इन्फॉर्मेशन दॅट मे बी कवर्ड ऑन अन एक्झामिनेशन इन्क्लुडिंग क्लास नोट्स. संपूर्ण क्लास नोटच्या सर्व माहिती ह्या माइंड मॅपमध्ये तुम्हाला आणता येऊ शकते. क्लास नोट्स, टेक्स्टबुक, चॅप्टर्स अँड रीडिंग लिस्ट. आणि अजून 8वा पॉईंट दिला आहे एक्झिक्यूट ग्रुप प्रोजेक्ट्स. ग्रुप प्रोजेक्ट्स आपण जे तयार केले त्याची अंमलबजावणी करता येऊ शकते. बाय युझिंग अ माइंड मॅप स्टुडंट्स कॅन व्हिज्युअलाइज व्हॉट नीड्स टू बी डन, हू नीड्स टू डू इट. युझिंग अन ऑनलाईन माइंड मॅपिंग प्रोग्राम इज बेस्ट फॉर ग्रुप प्रोजेक्ट सो स्टुडंट्स कॅन इझिली शेअर इट. आता इथे ॲक्टिव्हिटी 2 मध्ये काय दिले बघा. गिवन बिलो इज अ माइंड मॅपिंग टेम्पलेट. यूज युअर आयडियाज और थॉट्स और कॉन्सेप्ट्स टू इल्युस्ट्रेट डेव्हलप देम. एक माइंड मॅपिंग दिलेले आहे टेम्पलेट. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयडिया वापरायच्या आणि त्याला डेव्हलप करायचं पुढे. डेव्हलप युअर आयडियाज इन द फॉर्म ऑफ मेन ब्रांच, सब ब्रांचेस अँड टर्शियरी ब्रांचेस रिस्पेक्टिव्हली. मुख्य ब्रांच, नंतर त्याची उप ब्रांच, नंतर त्याच्या परत त्या उपब्रँचेसच्या परत उपब्रँचेस. बघा इथं दिलेले माय माइंड मॅप. तिथं कुठली आयडिया तुम्ही टाका. मग फर्स्ट आयडिया, सेकंड आयडिया, थर्ड आयडिया आणि फोर्थ आयडिया ह्या मेन ब्रँचेस झाल्या 4. मग प्रत्येक ब्रँचच्या परत उप आहे बघा. फर्स्ट आयडियामध्ये पण ब्ल्यू जी ग्रीन कलरची आहे फर्स्ट आयडिया, तिच्यामध्ये पण 1 2 3 4. परत त्या 4 मध्ये पण 2 लिप्स आहेत. ओके. 5th अशा पद्धतीने सेकंड आयडिया, थर्ड आयडिया, फोर्थ आयडिया तुम्ही अशी तयार करू शकता. ऑल्सो राईट अ पॅराग्राफ ऑन द माइंड मॅप यू हॅव कम्प्लिटेड. आता शेवटचा पॉईंट, त्याच्यामध्ये काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फक्त मी वाचून दाखवतो. तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ॲक्टिव्हिटी 3 आहे डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाईन टू शो द डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी सीन विदिन युअर सेल्फ इन द लास्ट 5 years. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये कशा पद्धतीने विकास झाला, तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास कसा होत गेला 5 वर्षात, त्याचे माइंड मॅप तयार करा. यू कॅन टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स in order to develop each of them into further branches. याच्यावर प्रश्न आपल्याला परीक्षेला सुद्धा असा येऊ शकतो. मग काय करणार? डेव्हलप इन फिजिक, तुमचं शरीर कसं वाढत गेलं. सेल्फ लर्निंग प्रोसेस, तुम्ही स्वयं अध्ययन कसं करत गेला शिकत. नंतर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स कसे वाढले. सामाजिक जागरूकता कशी निर्माण झाली, सोशल अवेअरनेस. नंतर तुमच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कशा वाढत गेल्या. अशा पद्धतीने तुम्ही माइंड मॅप तयार करू शकता. ॲक्टिव्हिटी 4 मध्ये दिलं आहे डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाईन टू शो द बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. आपल्या आयुष्यात खेळांना काय महत्त्व आहे, गेम्स आणि स्पोर्ट्सला काय महत्त्व आहे, त्याच्यावर तुम्ही तयार करू शकतात. टू द स्टुडंट यू कॅन टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स इन ऑर्डर टू डेव्हलप ईच ऑफ देम इन टू फर्दर ब्रँचेस. उदाहरणार्थ फिटनेस अँड स्टॅमिना. मग डेव्हलप वरती मेन आयडिया काय आहे, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स सेंटरला येईल. मग तुम्ही फिटनेस अँड स्टॅमिना,
टीम स्पिरिट, स्पोर्ट्समनशिप, ग्रुप बिहेवियर, किलर्स इन्स्टिंक्ट आणि विल टू विन हे मेन ब्रांचेस येतील. पण त्याला उपब्रांचेस परत तुम्ही बघू शकता. ॲक्टिव्हिटी 5 मध्ये दिले ब्राउज द इंटरनेट. आता इंटरनेटचा वापर करा आणि काय माहीत करून घ्या, डिफरंट फ्रेम्स डिझाईन्स ऑन माइंड मॅपिंग. तुम्ही गुगल इमेजेसमध्ये जर गेलात तर फ्रेम्स ऑर डिझाईन्स ऑन माइंड मॅपिंग असं टाईप केलं तर तुम्हाला अनेक प्रकारचे माइंड मॅपिंग एक्झाम्पल दिसतील. नंतर बेनिफिट्स ऑफ माइंड मॅपिंग हे गुगलवरती टाका, तुम्हाला त्याची माहिती सविस्तर मिळेल. नंतर युजेस ऑफ माइंड मॅपिंग इन नोट टेकिंग. नोट टेकिंग करण्यासाठी माइंड मॅपिंगचा काय उपयोग होतो हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर डिफरन्स बिटवीन माइंड मॅपिंग अँड कॉन्सेप्ट मॅप. माइंड मॅपिंगमध्ये आणि कॉन्सेप्ट मॅपिंगमध्ये काय फायदा आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. मला वाटतं एवढं आपण पाहिलं पुरेसं आहे. धन्यवाद. पुन्हा पुन्हा ही स्लाईड बघा, पुन्हा पुन्हा ऐका आणि याचा अभ्यास करा. ज्या वेळेला बोर्डाकडून आपल्याला नमुना प्रश्नपत्रिका येईल त्याच्यामध्ये माइंड मॅपिंगवर कसे प्रश्न विचारले जातील ते जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी उत्तरासहित देईन. आजच्यासाठी धन्यवाद.